हे या स्पर्धेचं त्रिकूट जिथे ज्यांच्यावरती सगळ्यात मोठी जबाबदारी आयोजनाची आहे असे आमचे मुख्य आयोजनाच्या भूमिकेमध्ये आमचे प्रभाकर अण्णा डगे सर असतील, अनिलजी डगे सर असतील आणि त्यानंतर आमचे दत्तूजी डगे सर आपल्या स्क्रीनवरती पाहायला भेटतायत। पहा, हे या स्पर्धेचं त्रिकूट आहे ज्यांची जबाबदारी खूप मोठी आहे या नियोजनामध्ये आणि त्यांची पूर्णपणे जी टीम आपण पाहत आहोत त्यांच्याकडनं ती मेहनत घेतली गेलेली आहे। आजच्या आपण तिसऱ्या दिवसामध्ये आहोत आणि सध्या तरी अजूनही भरपूर दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला तुम्हा सगळ्यांना पाहायला भेटेल। सध्या तरी हे मुख्य व्यासपीठ, या व्यासपीठाच्या अगदी समोर आपण हे चित्र पाहत आहोत। सध्या तरी तिथे आयोजकांना आमच्या दाखवलं जात आहे, खूप मेहनत घेत आहेत आणि आजच्या दिवसाचा क्वालिफायचा राऊंड सध्या तरी आपल्याला तुर्तच पाहायला भेटेल। तो वेळ आहे आणि त्याचमुळे त्या आयोजकांनी ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली की हा सामना 6 ओव्हरचा होईल। अगदी आपण पाहत आहोत या मॅच मध्ये आपण पंचांची भूमिका पाहणार आहोत। आमचे रवीजी मांडे सर असतील आणि त्यानंतर आमचे विनोदजी अण्णा नवले सर यावेळेस पंचांच्या भूमिकेमध्ये। काल आपण पाहिलं असेल रवी मांडे सरांचा तो डान्स, ती झलक आणि आजही क्वालिफायचा राऊंड आहे आणि त्या अंतिम मॅच साठी बरोबर ते वेळेमध्ये बरोबर त्यांची ती एंट्री झाली आहे, लेट पण थेट। आणि सध्या तरी ती पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी आता ते रेडीही होतील आणि तो डान्सही पाहायला भेटेल। त्यामुळे डीजे आपलं आता काम वाढलंय, ते गाणं आता आपण ते सेट करून ठेवा जेणेकरून तो आपल्याला डान्स पाहायला भेटू शकतो प्रेक्षकांना। जाऊयात नाव बॅक टू क्रिकेट, जिथे आता सामन्यालाही सुरुवात होईल। वेलकम बॅक, सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या दिवसाचा हा अंतिम महामुकाबला जो खेळवला जातोय तब्बल 6 ओव्हरचा, खूपच चांगलं भव्य आणि दिव्य नियोजन, सगळ्याच टीमींना सगळ्याच संघांना हवी हवीशी वाटणारी स्पर्धा आणि सध्या तरी नाशिक जिल्ह्याला लागलेलं हे एक लाभलेली सगळ्यात मोठी स्पर्धा। सध्या तरी नाशिक जिल्ह्याचं ज्या स्पर्धेवरती नजरा आहेत ती स्पर्धा आपण पाहत आहोत, जाणता राजा चषक। आणि जाणता राजा चषकामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। हे मुख्य व्यासपीठ आणि त्यानंतर स्क्रीनवरती आम्ही पाहत आहोत आमचे प्रभाकरजी अण्णा डगे सर आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार त्यांच्या सोबतीला आहेत आणि तुर्तच आपण पाहिलं तर शुभागमन झालेलं आहे ते आमचे रवीजी मांडे सर। आपलं मनापासून आम्ही मनपूर्वक या आजच्याही दिवसामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत आणि पंचांच्या भूमिकेमध्ये थोडेसे चेंजेस होत आहेत। आमचे दत्तूजी डगे सर जात आहेत। जाऊयात मॅच कडे आणि आता देऊयात पंचांनाही सिग्नल। सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू हाताळण्यासाठी देव बॉलिंग मार्क वरती, रवींद्र आणि निलेशची जोडी। पहिला चेंडू, बॉल बॅक ड्राइव्ह, बॉल बीट करून चाललाय, समोर मारलाय आणि तिथे चान्सेस कमी आहे। चेंडू दन 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 करत चाललाय, दे दनादन पहिला चेंडू वरती दणदणी चौकार। मग कोणतीही गोष्ट असू द्यात, बिझनेस असेल, उर्वरित कोणत्याही गोष्टी असतील, क्रिकेट असेल, प्रत्येक गोष्टीसाठी ती सुरुवात महत्वाची असते आणि तिथे ती सुरुवात केली आहे। म्हणूनच तर म्हटलं जातं वेल बिगिनर्स हाफ डन, सुरुवात चांगली झाली की शेवट चांगला होतो आणि मग ती सुरुवात सध्या तरी धमाक्यामध्ये होते, धडाक्यामध्ये होते। रवींद्रचा पहिला चेंडू चौकार आलाय, आताही सेफ झोन मध्ये पाठवण्याचा प्रयत्न झालाय। कौकंडन मधनं टीम मधनं फिल्डर येतोय, बॉल उचलून फेकी केलं जाईल तोपर्यंत आपण पाहत आहोत ती सिंगल ही याही चेंडूवरती मिळून जाते असं दिसतंय। सिंगल वरती समाधानी आहेत, धाव फुलक जाऊन पोहोचले 5 अंकावरती। कालचे डान्सर आपण जे पाहिलेत तेही आता उपस्थित होत आहेत, कदाचित त्यांचाही डान्स पाहायला भेटू शकतायत। ती जी चिल्लर पार्टी, बच्चा पार्टी आपण काल पाहिली। लेट कट थोडस केलंय, पूर्णपणे बॉस वेट करून मारलाय हा फटका। शेवटच्या अंतिम क्षणाला तो स्ट्रोक कन्वर्ट केला आणि तिथेही ते सिंगल मिळून जाईल। स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न, आता खऱ्या अर्थानं संयमाचा हा खेळ आहे। 6 ओव्हर म्हटले तर तुम्हाला तिथे संयमही दाखवावा लागेल। चांगल्या चेंडूवरती सन्मान, खराब चेंडूला प्रहार, हे जर तुम्ही केलं तर मोठी इनिंग साकार करू शकतायत। क्रॉस बॅटेडने खेळलाय, पुन्हा एकदा फिल्डर आहेत, प्लॅनिंग चांगला आहे, दोन्ही क्षेत्ररक्षक ऑन साइडलाच आहेत, तर हवेचा झोत तिकडेच आहे, त्याचमुळे ते फिल्डिंग ही चांगली आहे आणि प्लॅनिंग नुसार चाललेत। देवाचं पहिलं षटक आतापर्यंत चांगले राहिले,
कंजूसी गोलंदाजी सध्या तरी करतोय आणि ते करावंच लागतं गोलंदाजाला. 3 सिंगल 1 चौकार, धावा झाल्या 7, 4 बॉलला 7. चांगला मॅच रंगेल कारण दोन्ही सामने जिंकून आलेले आहेत. आज 8चा ही पोल दररोज आपण पाहिलाय. ओ यावेळेस आपण पाहत आहोत मिड ऑफला बीट करतोय बॉल आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत ती दिशा बदलली गेली आणि त्यानंतर ते डायरेक्शन बदलल्यानंतर बॉल निघाला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मिड ऑफला बीट करून तोपर्यंत तिथे आपण पाहत आहोत या चेंडूवरती 2 मिळतायत. 2च्या मदतीने धाव फलक झालाय. धावा झाल्यात 9. अंतिम बॉल बाकी आहे. 6 ओव्हरचा मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. आजच्या दिवसाचा हा क्वालिफायची लढत सध्या तरी पाहत आहोत. 3रा दिवस. पहिला दिवस अगदी आपण पाहतात आमचे विनोदजी नवले सर यांचा तो संघ आम्ही पाहिला. अपील आणि सध्या तरी ती दात फेटाळली जाते. व्हाईट बॉल मग त्यानंतर चॅलेंज केला आहे का पाहूयात. ओके चॅलेंज केलेलं नाहीत. तो कीपर कडनं थोडंसा ऍक्शन त्याची पाहायला भेटली होती, बॉडी लँग्वेज त्याची पाहायला भेटली होती, परंतु तिथे नकार दिलाय कॅप्टननं आणि त्यामुळे तो व्हाईट बॉल आलाय. पहिल्या दिवसामध्ये सारोळ संघ क्वालिफाय झालाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर पळसे संघाचा बोलबाला आपण पाहिला आणि आज पाहूयात कोणता संघाचा बोलबाला राहील आज की शाम किसके नाम. आणि सध्या तरी हा बॉल रडार मध्ये आलाय, फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू झालाय सीमा पार, षटकार. पहिलाच ओव्हरचा तो खेळ आणि सध्या तरी हे स्क्रीनवरती आपण हे नय्यरम्य दृश्य सध्या तरी आपण पाहत आहोत. पहिल्यापासून आम्ही कौतुक करत आहोत. या विभागामध्ये आल्यानंतर गुलाबी थंडीची हवा सकाळ ते संध्याकाळपर्यंत जाणवते. जिथे काही ठिकाणी उन्हाचा तडाखा लागतो, परंतु इकडे आल्यानंतर तो गारवा जाणवलाय आणि जेव्हा भावाची माणसंही आपण पाहिलीत. नेहमीच ते रिलेशन या विभागामध्ये नेहमीच जपलं जातं. पाहुणचार खूप चांगला केला जातो इकडे आल्यानंतर आणि आयोजकांचा आम्ही मनापासून आभारी व्यक्त करत आहोत. या स्पर्धेचा आम्हाला तो एक अविभाज्य घटक म्हणून आम्हाला ती संधी दिली गेलेली आहे, त्यामुळे त्यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे सेकंड ओव्हरचा तो खेळ चालू झालाय. 17 धावा झाल्यात. ओ टायमिंग इथे झालेलं दिसत नाहीत, परंतु आता धावा सुटलेत. तो कॉल चांगला दिसलाय कारण तो क्षेत्ररक्षक थोडासा वेळ घेतोय, चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत आपण पाहत आहोत बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट मधनं फिल्डर आला होता आणि तिथे बॉल उचलतायत. तोपर्यंत सिंगल मिळून जाईल. ती सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्याच ओव्हरला त्या 16 धावा कलेक्ट झाल्यात आणि विशालचं हे षटक आता 2 बॉल मध्ये चांगलं राहिलंय. 2 सिंगल खर्च करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण जर विचारात घेतला तर पहिल्या बॉलवरती चौकार, शेवटच्या बॉलवरती षटकार आणि त्या 2 मोठ्या फटक्यांमुळे त्या 16 धावा आल्या होत्या. आता याही ओव्हर मध्ये तो प्रयत्न जारी आहे, प्रयत्न करतायत. फुटवर्क दाखवण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले होते, रीड केलं आणि मग त्यानंतर बॉल समोर इन राहिला. पहा हा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. पुढे ससावून खेळायचं होतं आणि तिथे ते कनेक्शन राहिलेलं नाही. चांगला बॉल हाताळलाय रवींद्रनं. पहिल्या मॅच मध्ये नव्हता, दुसऱ्या मॅच मध्ये आला तो इफेक्ट पाडलाय आणि आता याही मॅच मध्ये अपेक्षा आहेत. दुर्वर्ण खेळ आहे, हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय. आता पाहूया चेंडू मध्ये आणि फिल्डर मध्ये ती शर्यत जुंपली आणि आता शर्यत जिंकली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. लागल्यानंतर आलेला डॉट बॉल. धावा झालेल्या धाव फलकावरती 22 वरती आपण हे धाव फलक पाहत आहोत. 6 ओव्हरचा तो मॅच आहे, त्याचमुळे खराब बॉल वरतीच
ते प्रहार केले जातील असं दिसतंय आणि तेच वेट करताय दोन्ही खेळाडू. पार्टनरशिप ही चांगली होते रवींद्र आणि निलेशच्या माध्यमातून. मिस टायमिंग, आता विकेट मिळेल असं वाटतंय आणि तिथे सॉफ्ट डिसमिसल. विकेट क्रमांक पहिला झटका रवींद्र बाद. ओ पंच आपण पाहत आहोत सध्या तरी ती चर्चा करत आहेत आणि सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती ही जोडी पाहायला भेटते. पंचांची जोडी आपण पाहत आहोत. आमचे विनोदन्ना नवले सर आणि त्यानंतर आमचे दत्तूजी डगे सर. हा पंचांची भूमिका म्हटलं तर मी म्हणेन ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे नाहीतर मग ज्यांना क्रिकेटचा अभ्यास आहे हेच पंचांची भूमिका पार पाडू शकतायत. आणि सध्या तरी ते दोन्ही पंचांना आपल्या स्क्रीनवरती ते दाखवलं. ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून भरपूर सारा अनुभव आणि भरपूर सारा अभ्यास त्या क्रिकेटचा त्यांना आहे आणि कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेटला जपलंय. आणि आज आपण पाहत आहोत या क्वालिफायडच्या राऊंड मध्ये सध्या तरी पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंच आमचे आहेत विनोदजी नवले सर आणि त्यानंतर स्क्वेअर पंच आमचे दत्तूजी डगे सर. कामगिरी खूप चांगली करतायत. पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात जिथे 2 ओव्हरचा खेळ झाला आणि आता धाव फलकावरती 2 ओव्हर मध्ये पाहायला भेटतायत 22. हो या बळच देखील राऊंड द विकेटने आलाय. राऊंड द विकेटने जेव्हा राईट आर्म ओव्हर द विकेटने जो बॉल जातो तो टप्पा पडल्यानंतर थोडासा कोण आतमध्ये बनवणारा असतो. परंतु जेव्हा राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज येतो तेव्हा तो कोण बनला जातो आणि त्यानंतर हा बॉल पहा पूर्णपणे आपण पाहत आहोत बॉडीवरती जाऊन आदळलाय. चांगला चेंडू आलाय. इथे टायमिंग फसलाय का पाहूयात. आणि तिथे आता क्षेत्ररक्षक येतोय. वेल जज कॅच. फलंदाज पास झालाय. सेलिब्रेशन चालू होतोय. झटका दुसरा. गायकवाड यांचा हा या आजच्या दिवसाचा तो 5वा झेल. काय त्याने झेल पकडलेत आज आणि ते क्षेत्रच त्यांनी त्याच्याच नावावरती केलंय. काऊ कॉर्नर आणि मिड विकेट या क्षेत्रामध्ये तो नेहमीच फिल्डिंग करत राहिला नाही. अख्ख्या दिवसामध्ये त्याने 5 झेल पकडलेत. गेला पहिला मॅच मध्ये तो पहिला राऊंड जर त्यांचा पाहायला गेला तर ते 2 काय अफलातून झेल होते. ते डोळ्यांचे पारडं फेरणारे झेल त्यांनी पकडले तिथे आणि आता ते जागाच त्यांनी त्याच्या नावावरती करून ठेवले आजच्या दिवसामध्ये. जणू काही चीनची भिंतच आहे तिथे आता. कारण पूर्णपणे एकही बॉल तो सोडत नाहीत. फिल्डिंग मध्ये काही खेळाडूंनी नाव कमवलंय तिथे आपण नेहमीच आपण पाहिलं असेल. फिल्डिंग मध्ये आपण पाहिलंय तर जिथे 30 सर्कल मध्ये आम्ही नेहमीच रिकी पॉन्टिंगला भरपूर वेळा पाहिलं. भरपूर ते स्ट्रॉंग झोन त्याचं नेहमीच तो तिथेच फिल्डिंग करायचा. त्यानंतर तुर्तास वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं तर फिलिप्सचं नाव हे नेहमी चर्चेमध्ये राहिलं. फिल्डिंग मध्ये उडता फिलिप्स आपण न्यूझीलंड टीमचा पाहिला आणि सध्या तरी ते फिल्डिंगचं स्टँडर्ड त्या खेळाडूने जपलं होतं आणि आता चॅलेंज केलंय. ओके, अंपायरचा कॉल आहे हा. अंपायर कॉल. बॉल चेक केला जाईल. वाईड बॉल आहे की नाहीत. टेक्निकलचा वापर झालाय. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. थर्ड पंचांकडनं हा व्हाईट बॉल थोडासा बाहेर चाललाय हा बॉल आणि त्यामुळे तो राऊंड द विकेटनं अटॅक ही करतोय. त्यामुळे बाहेर बॉल जात आहेत. व्हाईट बॉल आलाय. 23. यावेळेस आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. बॉल उचलून फेकी केला जाईल. तोपर्यंत पाहायला गेलं तर इथेही ती सिंगलच मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक 24. हे तिसरं षटक आतापर्यंत शांततेचं राहिलंय. तिथे भगवानची गोलंदाजी कारण त्याचं राहिलंय की विकेट जी तुर्तीस विकेट मिळाली तिथून आपण पाहत आहोत पूर्णपणे आता धावसंख्येला अंकुश लावण्यामध्ये
ते समर्थन देत आहेत फिल्डिंग करणारी टीम. अंबाड हा संघ आपण पाहत आहोत टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतायत. निर्णय चांगला सार्थक ठरवला आतापर्यंत गोलंदाजांनी आणि हाही वेगवान बॉल मिडल स्ट्रीक आणि लेग वरनं निघालाय. त्यामुळे पंचांचा जो इशारा कोणताही आलेला नाही म्हणजे डॉट बॉल आलाय. चांगली पंचांची भूमिका पार पाडतायत. उल्लेखनीय कामगिरी पंचांची या स्पर्धेमध्ये सगळ्यांचीच राहिली आहे. असा तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि सध्या तरी आपण पाहतो भरपूर संघांनी तिथे सहभाग घेतलाय कारण लाख मोलाची स्पर्धा आहे. ओ यावेळेस प्लेड ऑन बॅटची कडा आणि मग त्यानंतर बॉल जाऊन स्टिक वरती आदळलाय. झटका मिळून जाईल तिसरा फलंदाज बाद. हलकीशी बॅटची कडा आणि मग त्यानंतर तो बॉल स्टिक वरती जाऊन लागलाय. प्लेट ऑन होतोय हा खेळाडू आणि सध्या तरी तिथे तिसरी विकेट मिळाली. फलंदाज बाद झालाय. नवीन खेळाडू गणेश मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल बाकी राहिलाय. हे तिसरं षटक आपण पाहत आहोत. 4 बॉलर कंपल्सरी आहेत. 4च्या व्यतिरिक्त तुम्ही कितीही बॉलर वापरू शकतायत. ही मुभा टीमला असेल मग तुम्ही 6 ओव्हरला 6 बॉलर वापरू शकतायत. 6 ओव्हरला 5 बॉलर वापरू शकतायत परंतु कंपल्सरी 4 तर वापरावेच लागतील. म्हणजे ती संधी आहे तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी. कोणता गोलंदाज कितव्या ओव्हर मध्ये आणायचा आहे हे सगळं काही माइंडसेट सध्या तरी कॅप्टनच्या मनामध्ये सध्या तरी चालू आहे. परंतु आतापर्यंत हे प्लॅनिंग चांगलं राहिलंय. जिथे आपण तिसऱ्या ओव्हरला तिसरा बॉलर पाहत आहोत आणि गोलंदाजी भगवानने चांगली केली आहे. हा वाईट बॉल पुन्हा एकदा तो कोण बनवून निघाला बाहेर. वाईट बॉलचा इशारा आणि आता धावफलक धावा झाला. धावफलकावरती टोटल 25 धाव संख्येवरती धावा आपल्याला पाहायला भेटतायत. तो अभ्यास करावा लागेल असं वाटतंय गोलंदाजाच्या माध्यमातून कारण तुम्ही राऊंड द विकेट न जातायत. तो बॉल बाहेर चाललाय. मेहनत करतायत. प्लॅनिंग चांगला आहे कारण फलंदाजापासून थोडस वाचायचं आहे. मोठ्या फटक्यांपासून वाचायचं आहे आणि आता सध्या तरी पुन्हा एकदा वाईट बॉल. आता चॅलेंज केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमनं. बॉलरनं हे चॅलेंज केलंय. ओके फिल्डिंग करणाऱ्या टीमनं ते चॅलेंज केलंय व्हाईट बॉल साठी आणि आता पुन्हा एकदा जाऊयात वॉर्ड रूम मध्ये. चेक केला जाईल बॉल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. यस इट इज फेअर बॉल आहे. वाईड लाईनच्या आतमध्येच राहिलाय त्यामुळे आता थर्ड पंचाने आम्हाला कळवलाय हा फेअर बॉल. ओव्हर मग समाप्त झालेले आहे कारण तो फेअर बॉल आलाय थर्ड पंचांकडनं आणि मग आता 3 ओव्हरचा वाजवी खेळ आणि 3 ओव्हर नंतर ते धाव फलक 25 धावा. 3 ओव्हर 25. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत ती चर्चा पंच करतायत आणि सध्या तरी आता तो स्ट्रायकर एंडला जो खेळाडू जातोय त्याला आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. खूप चांगली कामगिरी प्रत्येक क्षणचित्र या स्पर्धेच्या अंतर्गत ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची टीम टिपते आहे. 2-2 कॅमेरानं ही स्पर्धा कॅचअप केली जाते आणि त्याचमुळे ही पारदर्शकता ही स्पर्धेची खासियत राहिलेली आहे. वर्षानुवर्ष नवीन संकल्पना आपण पाहत आहोत कारण या स्पर्धेचं हे 4थं पर्व. ज्या पर्वावरती तुम्ही आम्ही सर्व करत आहोत गर्व असं हे 4थं पर्व माधव यालाय. अंतिम क्षणी खेळण्याचा जो प्रयत्न आहे आता हाही बॉल वाईट खेळवलाय पंचांनी. प्रत्येक बॉलर आता राऊंड द विकेटने जाण्याचा प्रयत्न करतायत. हा वाईट बॉल. स्ट्रॅटेजी चांगली आहे. वाईट लाईनला पकडून चालायचा आहे मग तो एखादा वाईट गेला तरी चालेल असं प्रयत्न सातत्यानं गोलंदाजांकडनं राहिलेत. 26 धावा झाल्यात. ओ अजून एक चांगला बॉल पहा. 30 रणनीती आहे. प्रत्येक बॉलरची 30 रणनीती आहे. हे माइंडसेटही चांगलं आहे कारण 6 ओव्हरचे मॅचेस आहेत आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत मोठ्या फटक्यापासून वंचित राहायचं आहे. हेच या मागचं माइंडसेट आहे गोलंदाजांचं. पहिला व्हाईट बॉल आला मग त्यानंतर आलेला डॉट बॉल. धावा स्थिर. 26 लॉस ऑफ 3 विकेट्स. पलसवीर टीम. हो अजून एक चांगला बॉल. गेल्या बॉलची पुनरावृत्तीच पाहायला भेटते. कट कॉपी पेस्ट. खूपच चांगली कामगिरी पहा. हा कोण बनवणारे हे बॉल आहेत आणि तिथे तो बॉल ही विकेट कीपर चांगले कॅरी करतायत. जिथे ग्लव्हचा वापर होतोय
त्यामुळे हातामधनं सुटणं थोडस अवघड आहे. बॉल पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न फक्त उंच गेलाय, डिस्टन्स कमी वाटतंय. लॉंगॉनला फिल्डर आलाय आणि तिथे ऐन मोक्याच्या क्षणावरती हा झटका लागणार होता, तो झटका लागलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. दुसरा अटेम आणि तिसऱ्या अटेम मध्ये तो झेल सुटलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये आणि त्यापर्यंत तिथे 2 धावा काढल्या गेल्यात. 2च्या मदतीने धाव फलक 28. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहत आहोत. आता वेगळा प्रयत्न करायचा होता, इम्प्रोव्हायझेशन दाखवायचं होतं. स्टिक दाखवल्या होत्या तरी तो स्टिक वरनच बॉल निघालाय. अजून एक चांगला चेंडू. या ओव्हरला इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत हातच खोलू दिलेले नाहीत. मोठ्या फटक्यापासून तुम्ही वंचित राहिलात मग ते तुमचं षटक इकॉनॉमिकल राहतं आणि सध्या तरी तोच प्रयत्न आहे. डॉट बॉल याही ओव्हरला 3 आलेत आणि धावाही खर्च झाल्यात. 4 बॉल मध्ये फक्त 3. 28 धावा झाल्यात. मिस टायमिंग. फटका तर फसलेला वाटतोय परंतु क्षेत्ररक्षकही पोहोचलेले नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू इथे पडतोय आणि तोपर्यंत तिथे 2 धावा घेऊन चाललेत. एकसा कव्हर मधनं फिल्डर येतोय, डीप मधनं बॉल फेकी करेल तोपर्यंत 2 आणि या 2च्या मदतीने आता धाव फलक जाऊन पोहोचले 30 अंकावरती. 3.5 चा खेळ झालाय. चौथ्या ओव्हर मध्ये चौथ्या बॉलरचा तो वापर. प्रत्येक ओव्हरला नवीन गोलंदाजांचा वापर केलाय आणि मग त्यानंतर आता कदाचित पुढच्या ओव्हर मध्ये ते प्लॅनिंग असावत. मिस टायमिंग. कॉटन बोल्टची संधी आहे आता आणि आता तिथे सॉफ्ट डिसमिसल. झटका मिळून जाईल. मिळते 4थी विकेट. फलंदाज बाद. खेळाडू शिवाजी मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 ओव्हरच्या खेळामध्ये धावा झाल्यात आता 30. हे असं बॅटस्पीट आहे, हे असं टुर्नामेंट आहे की तिथे हिरे शोधण्याचा प्रयत्न आयोजक करताय. तरी कदाचित मी म्हणेन या सगळ्यांच्या नजरा त्या माधव वरती राहिल्यात. 6वा झेल त्यांनी पकडलाय सर आणि तो कॉटन बोल्ड होता. उर्वरित त्याने डीप मध्ये ते झेल पकडले होते परंतु सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत यावेळेस कॉटन बोल्ड त्याने अजून घेतली विकेट. खूप चांगलं हे प्लॅटफॉर्म हिरे शोधण्याचा प्रयत्न आणि सध्या तरी आमचे नवनाथजी लाखे सर देखील आता आम्हाला जॉईन झालेत युट्यूबला. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत ज्यांच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आलोत. आणि हा आलेला बॉल इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला भेटतोय. तीस वरती धाव फलक. हे 5वं षटक आहे जिथे भगवानला संधी मिळाली आहे. वाईट बॉलचा तो इशारा. एकतीस वरती धाव फलक. तो वाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा भगवान. ओ चांगला बॉल. चान्सच नव्हता हा. पूर्णपणे आपण पाहत आहोत जे उसळी घेणारे बॉल राहिलेत लेंथ वरती पडल्यानंतर जो बाउन्स होतोय तो थोडासा चेंडू खेळण्यासाठी मी म्हणेन आतापर्यंत अवघड राहिलाय या 3ही दिवसामध्ये आणि ते चित्र आता याही बॉल वरती दिसले. चान्सेस नाहीत. क्रॉस बॅटेडने तो खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि तिथे आलेला अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. ओव्हर पिच. बॅटची कडा लागून बॉल आता थोडस दिशा डायरेक्शन बदलतोय परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं राहिलं. फिल्डरचा बॉल अडवलाय तोपर्यंत पुन्हा सिंगल. आता हात खोलायला सुरुवात करावी लागणार आहे कारण 6 ओव्हरचा मॅच. 5-5 ओव्हरला 90 पर्यंत धावा झाल्यात मैदानावरती. मग इथे 6 ओव्हरचे मॅच आहेत तर तुम्हाला प्रयत्न करायला लागेल. मॅचच्या सिच्युएशन नुसार मी म्हणेन इथूनही तुम्हाला तो 55-60चा आकडा गाठावा लागणारच आहे कारण अंबाड संघ जर पाहायला गेला तर या टीमकडे ती बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग दिसले आतापर्यंत.
धावा चेस करून तुर्तच ते आलेत आणि या मॅच मध्ये त्या अपेक्षा आहेत जिथे जास्तीत जास्त धावा पलसवीर टीमला कराव्या लागतील. लेफ्टी बॅटर समोर आलाय, रणनीती आखतायत, प्लॅनिंग करतायत. 32 ला 4 विकेट आतापर्यंत गेल्यात. हे 5वं षटक. शिवाजी आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटतायत. भगवान आतापर्यंत खूप चांगला स्पेल राहिलाय त्याचा. 9 बॉल त्यांना हाताळलेत आणि धावा खर्च केल्यात फक्त 5. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. 32 ला 4 विकेट गेल्यात बॅटिंग करत असताना पळसवीर टीम. आणि आता लेफ्टी बॅटर समोर पाहूयात. राईटी बॅटर समोर चांगली गोलंदाजी. आता लेफ्टी बॅटरलाही चांगला बॉल हाताळलाय. तेच प्लॅनिंग आहे, पूर्णपणे बॉडी पासून दूर ठेवायचं आहे. उर्वरित तिथे मोठे स्ट्रोक जरी आले तरी चालतील, परंतु मी म्हणेन ना तितकेही सोपे फटके नाहीत ते. आणि त्याचमुळे ते चित्र विचित्र सध्या तरी आता बॅटिंग करणाऱ्या टीम साठी दिसलंय. 33च झाल्यात. 4.4 चा खेळ झालाय. हात खोलायला सुरुवात करावी लागेल कारण 4 विकेट गेल्यात. गणेश आणि शिवाजी ही जोडी आपण पाहत आहोत. मिडल ऑर्डरचे खेळाडू आहेत. जबाबदारी दाखवावी लागेल. आता बॉल कमी राहिलेत, त्याचमुळे जास्तच योगदान देणं गरजेचं आहे. आणि आता तिथे फिंगर अप, आकाशाकडे बोट. ओ टी बॅट्समन आउट. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहोत सारोळ टीमचे धडाडीचे फलंदाज गणेश शिर्के यांचं शुभागमन झालेलं आहे. अगदी आपण त्यांची बॅटिंगही पाहिली. अष्टपैलूक ते खेळाडू आहेत आणि सध्या तरी आजही ते या स्पर्धा एन्जॉयमेंट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि सध्या तरी संघ त्यांचा क्वालिफाय झालाय, तो आनंदही त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. फायनलच्या दिवसामध्ये ते पुन्हा एकदा दिसतीलच, परंतु आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी सातत्याने येत आहेत कारण खूप मोठी स्पर्धा आणि या विभागाला अगदी हेवा वाटावं अशी ही स्पर्धा आहे. त्याचमुळे सगळे पाहुणे आवर्जून येत असतात. रेलचल सातत्यानं पाहायला भेटले आहे स्पर्धेच्या अंतर्गत. आता 33 ला 5 विकेट गेल्यात आणि आता रवी येतोय. हेही षटक चांगलं राहिलंय. अंतिम बॉल. 3 विकेट या गोलंदाजाने घेतल्यात या इनिंग मध्ये आणि अंतिम बॉल ही तो डॉट बॉल हाताळतोय. वेगवान बॉल तेज तरार करून बसलाय आणि तिथे प्रत्युत्तर देता आलेलं नाहीत. हा स्पेल आतापर्यंत खूप चांगला राहिलाय. 2 ओव्हर हाताळलेत, 6 धावा खर्च केल्यात, विकेट घेतला 3 आणि आता 5 ओव्हरचा खेळ, धावा झाला 33. नक्कीच मित्रांनो, प्रत्येक खेळाडूसाठी अजून एक मोठी परभणी घेऊन आलेले आहेत आमचे आयोजक, जिथे काहीच दिवसानंतर तुमच्या आमच्या भेटीसाठी एक खूप मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. येणाऱ्या 24 मार्च 2026 पासून जाणता राजा प्रीमियर लीग बेळगाव डगा यांचं एक आपल्याला पेशकश अजून एक पाहायला भेटेल, जे पर्व पहिलं आहे. आणि त्या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहणार आहोत ऑक्शन बेस स्पर्धा, जिथे खेळाडूंनी ऑनलाईन फॉर्म भरून त्या स्पर्धेच्या अंतर्गत सहभाग नोंदवायचा आहे. ग्रामीण खेळाडू जास्तीत जास्त आपण सहभाग नोंदवा, कारण आपल्यासाठी ही स्पर्धा स्पेशली हे घेऊन आलेलो आहोत. 24 मार्च 2026 पासून जाणता राजा प्रीमियर लीग बेळगाव डगा पर्व पहिलं असेल त्या स्पर्धेचं आणि ते एक नवीन पेशकश आणि एक नवीन स्पर्धा या स्पर्धेच्या अंतर्गत आपल्याला पाहायला भेटेल, जिथे एक मोठं नियोजन, मोठं आयोजन त्याही स्पर्धेचं राहील. परंतु ते ऑक्शन बेस स्पर्धा आहे, त्यामुळे ऑनलाईन फॉर्म सुटलेले आहेत. ते फिलअप करण्यासाठी कुणी विसरू नका, कारण खूप मोठी संधी तिथेही तुम्हाला मिळणार आहे. मोठे मोठे खेळाडूंच्या समेत तुम्हाला खेळायला भेटेल, त्यामुळे आवर्जून तुम्ही फॉर्म भरा. आणि आता पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. पहिला चेंडू, या ओव्हरचा चेंडू निघालाय, लॉंग ऑफला बीट करतोय. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार, चौकार. गॅप मध्ये मारला, हे महत्वाचं. ग्राउंड इतकं भव्य दिव्य आहे की सहजच तुम्हाला ते गॅप मिळून जातील.
कारण खूप मोठा तो गॅप असतो, कारण जेवढं मोठं मैदान तेवढे मोठे ते गॅप असतात. आणि सध्या तरी तो गॅप शॉट सिलेक्शन दाखवलंय, प्रॉपर कनेक्शन दाखवलंय आणि तिथे ते 4 धावा शिवाजी यांच्या खात्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. धावा झाला 37-37. स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी नेहमीच ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचे नेहमीच प्रयत्न राहिलेले आहेत. आणि हा बॉल हाताळल्यानंतर गोलंदाज टेन्शन मध्ये आले होते, परंतु बॉल चांगला आहे, तो स्टिक वर नाही गेलाय, त्याचमुळे पंचांनी कळवलाय डॉट बॉल. पुन्हा एकदा माधव जे की आजच्या दिवसामध्ये ते चर्चेमध्ये आहेत. गोलंदाजी असेल, फिल्डिंग असेल, या दोन फॉर्मॅट मध्ये कामगिरी त्यांची ओढचोड राहिली आजच्या दिवसामध्ये. हो, अजून एक चांगला बॉल इथेही आपण पाहत आहोत. तो बॉल बीट करून निघालाय फलंदाजाला. खूपच चांगली कामगिरी करतायत. लगातारचा आता हा दुसरा डॉट बॉल आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती मग तो चौकार आला आणि त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल, 37 धावा झाल्यात, 5 विकेट गेल्यात. अजून एक प्लेन मिस. हाही बॉल निघाला विकेट किपर कडे. लेफ्टी बॅटरशाही विरोधामध्ये चांगली गोलंदाजी करतोय माधव हा गोलंदाज. पूर्णपणे डॉमिनेट करणारी गोलंदाजी, सगळ्याच गोलंदाजाने ते एफर्ट दिलेत. 6 ओव्हरच्या मॅचेस मध्ये ती संधी मिळाली आहे डबल षटक हाताळण्यासाठी. आणि ते अंतिम षटक जिथे हाणामारी नेहमीच पाहायला भेटत असते, परंतु या ओव्हरला तसं घडलेलं नाही. 2चा कॉल आहे, 2 धावा मिळून जातील असं वाटतंय. स्ट्रायकर एंडला बॉल फेकी केलाय, पाहूयात. आणि आता तिसऱ्याचाही प्रयत्न तो होता, परंतु थांबलेत. 2च्या मदतीने 39. लास्ट बॉल राहिलाय जिथे आता टार्गेट सेट करायचं आहे. अंबाड संघाचा बोलबाला आजच्या दिवसामध्ये दिसतो. आतापर्यंत चांगले खेळलेत. ओव्हर पिच, हाही फटका तितकासा ताकदवर दिसत नाहीत. स्वतः गोलंदाजी धावलेत आणि आता 3 फिल्डर तिथे दिसत आहेत, पाठलाग करतायत. बॉल उचलून फेकी केला जाईल, 2 तर मिळाला. 3चाही प्रयत्न चालवला गेलाय, धावासाठी धाव केली जाईल आता या बॉल वरती. आणि आता 4थ्याचाही प्रयत्न आहे, थांबवलेत दोन्ही खेळाडू. आणि आता 3 धावा या चेंडूवरती मिळून जात आहेत. इनिंग समाप्त, ओव्हर समाप्त. 3च्या मदतीने धाव फलक. धावा झाला 42 आणि 6 ओव्हरला करायचे 43. साधा
या स्पर्धेचं व्यासपीठाच्या अगदी समोर तो क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना आमचे सगळेच आयोजक तिथे पाहायला भेटतायत. पुन्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जिथे वाटलं होतं की 6 ओव्हरला या मॅच मध्ये पाहायला भेटू शकतो तो आकडा 80-90चा, परंतु तसं न होता ती गोलंदाजी अटॅकिंग खूप चांगली राहिली. प्रत्येक गोलंदाजाकडनं ते एफर्ट दिले गेले आणि आता ती टार्गेट थोडस छोटं वाटतंय या अंतिम मॅच मध्ये, कारण धावा झाला धाव फलकावरती 42 आणि 6 ओव्हर म्हणजे 36 बॉल आणि 43च करायचे आहेत. ओपनिंग पेअर धनराज आणि निलेश याने असा दिवस गाजवला या जोडीनं. ती जोडी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल. तो मॅच फिनिशिंग टच दिला जाईल की धावा डिफेन्स करण्यामध्ये समर्थन देतील हे पाहूयात या मॅच मध्ये. आणि असा दिवस या तिसऱ्या दिवसामध्ये पाहूयात कोणाचा जय जयकार या स्पर्धेमध्ये होईल. पुन्हा एकदा हे व्यासपीठ, अगदी व्यासपीठावरती हे मान्यवर आपल्याला पाहायला भेटतायत. मुख्य आयोजनाच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे सगळेच आयोजक तिथे उपस्थित आहेत. खूप सारं मेहनत घेत आहेत पूर्ण दिवसामध्ये. काहीच ठिकाणी आम्ही भरपूर सारे टुर्नामेंट कव्हर करत असतो, काही ठिकाणी आम्हाला फक्त असं चित्र दिसतात की काही जे आयोजक असतात ते पूर्ण दिवसामध्ये थांबत असतात, परंतु इथे आल्यानंतर आपण पाहत आहोत आजचा हा तिसरा दिवस आहे. आमचे सगळेच आयोजक सकाळी आल्यानंतर तर संध्याकाळपर्यंत पूर्ण तो वेळ देत आहेत. त्याचमुळे हा एक आनंद आम्हालाही वाटतोय जिथे खूप सारी मेहनत आयोजक घेत आहेत. चला नाव बॅक टू क्रिकेट. भरपूर साऱ्या चर्चा होतच राहतील आणि हे अजून दिवस भरपूर आहेत या स्पर्धेचे. आणि आता पहिला चेंडू हलकस प्लेसमेंट गॅप मध्ये मारला आहे. खूप चांगला स्ट्रोक दिसतोय आणि या स्ट्रोक वरने अगदी सहजरित्या 2 धावा घेऊन चाललेत. स्ट्रोक चेक केला होता हा, बरोबर तो ओव्हर पिच होता आणि हलक्या हातानं तिथे फक्त दिशा देण्याचा तो कार्य झालाय. पहा थोडस बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, क्रिकेटचा क्लासच दाखवला होता. तो कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटतोय, प्रॉपर कनेक्शन होतं, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो राहिली आणि त्याचमुळे तो बॉल अडवलाय. 2 धावा मिळून गेल्यात. क्रॉस बॅटेड ना यावेळेस फॉलिंग स्वीप होता हा फटका आणि तिथे बॉल निघालाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. 4 धावा. पुण्यावरनं देखील ही स्पर्धा एन्जॉयमेंट केली जाते. आमचे पुण्यावरनं मनोजजी मांडे साहेब सध्या तरी मॅचचं एन्जॉयमेंट घेत आहेत, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूयात. अगदी म्हणजे ही नाशिक पुरती ही स्पर्धा राहिलेली नाहीत, नाशिकच्या बाहेरही आपण पाहत आहोत पुण्यावरनं स्पर्धा पाहिली जाते. साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. हलक्या हातानं पुन्हा एकदा ती प्लेसमेंट पाहत आहोत आणि ही चेंडूवरती सिंगल मिळून जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाला धाव फलकावरती 7. असं म्हणतात ना की मित्रांनो, जेव्हा एखाद्या जर सुईनं काम होत असेल तर तिथे तलवार फिरवणं व्यर्थ आहे. आणि हे जाणतायत आता खेळाडू, दोन्ही खेळाडू जाणतायत की इथे सिंगल डबलनं काम बनेल, त्याचमुळे ते प्रयत्न सिंगल डबलचेच करतायत. 6 ओव्हरचा मॅच आहे हा आणि तिथे सध्या तरी हा बॉल मात्र चांगला राहिलाय. हे प्लॅनिंग चांगलं आहे. तुम्हाला वाचावं लागेल, जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळावे लागतील तर तुम्ही मॅच मध्ये बनून राहाल. कारण ऑलरेडी धावा थोड्याशा कमी काढल्या तसं वाटतंय, परंतु लोवेस्ट स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होताना भरपूर वेळा आम्ही पाहिल्यात. हा मॅच तसाच आहे का पाहूयात. ओव्हर पिच, यावेळेस हा शॉट नाही तर रॉकेट आहे आणि 6 धाव संख्येचं हे पॉकेट आहे. यस, मॅक्झिमम सिक्सर. या चेंडूचं हा एक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती ग्रामीण टेनिस क्रिकेट.in खूप चांगलं कार्य करतायत. कॅमेरामनची भूमिका खूप महत्वाची. शेवटपर्यंत बॉलला कैद करतायत या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये आणि पहा तो बॉल अटकलाय तिथे आणि हेच पाहायचं होतं. त्या भगवा पडद्यावरती जाऊन बरोबर तो बॉल अटकलाय आणि आता ते प्रयत्न केले गेलेत बॉल काढण्याचे. ओके, पडलाय तो बॉल खाली आणि तिथे आता पुन्हा एकदा मॅच चालू होईल. आलेला षटकार, दबाव कमी होईल या धावसंख्येचा. धावा झाला 13 आणि आता करायचे 30. 31 बॉलला 30. सामना सोपा झाला पूर्णपणे. अंबाड संघाचा सध्या तरी आपण पाहत आहोत हा डंका पिटला जातो या मॅच मध्ये. इथे आता ते कनेक्शन दिसत नाहीत. ओव्हर क्रमांक समाप्त होईल. आपण संचा इशारा आपण पाहिला आणि पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये धाव फलक 13.
30 बॉलला 30. बॉलला 30 आणि पहा ते चित्र दाखवलंय. तो षटकार जो आला होता तो बॉल तिथे वरती झटकला होता बघवा पडद्यावरतीच. ती हवा आहे भरपूर आणि तो पहा तो बॉल सध्या तरी तो अटकलाय तिथे तो दाखवला गेला. ही खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची. सगळे छायाचित्रण मग ते कधी तुम्ही पाहू शकता. आणि सध्या तरी आमचे नीरज सर कामगिरी खूप चांगली करतायत. पहिल्या दिवसामध्ये आलेत आणि जे त्यांचे वैशिष्ट्य आहे ते सगळे काही दाखवतात प्रेक्षकांना. खराब फिल्डिंग बॉल सोडलाय आणि त्यानंतर आपण पाहत आहोत 2चा प्रयत्न सहजरित्या 2 धावा मिळून जातील. आता 29ला 28 करायचे आहेत. 15 धावा धाव फलकावरती. अशा दिवसाचा अंतिम मॅच पाहत आहोत. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार आहे. पुन्हा एकदा प्लेसमेंट. पुश करो खुश रहो हा तो फटका होता आणि आता तर जास्तच खुश झालेत दोन्ही खेळाडू कारण सिंगल होती तिथे डबल मिळते. फिल्डिंग मध्ये पूर्णपणे आपण पाहत आहोत आता निगेटिव्ह माइंडसेट. बॉडी लँग्वेज थोडीशी आता निगेटिव्ह दिसते फिल्डिंग करणाऱ्या टीमची. कारण ती फिल्डिंग मध्ये ती साथ देखील देत नाहीत खेळाडू. त्याचाच फायदा घेतला जातोय फलंदाजांकडनं. क्रॉस बॅटेडनं मारलाय. हो फिल्डिंग आता चांगली होते. बॉल तो अडवलाय. 2 धावसंख्येचा प्रयत्न आहे. धावा सुटलेत. थ्रो वीक थोडासा दिसतोय आणि त्यामुळे पुन्हा 2 धावा मिळून जातील. 2च्या मदतीने धाव फलक. टोटल स्कोर कार्ड धावा झाला 19. 27ला करायचे 24. ओके चला आपण तो बॉल चेक करूयात. अंपायर कॉल हा आपल्याला पाहायला भेटतोय. पंचांनी सांगितले चेक करण्यासाठी तर पंचांना पाहूयात. थोडासा बॉल डीप होतो असं थर्ड पंच कळवत आहेत. फेर बॉल आहे तो फुलटॉस होता आणि तिथेही त्या धावा आलेल्या आहेत. ओ आता फायनली एक चांगला बॉल आपण पाहत आहोत. हे चेंडू हाताळणं गरजेचे आहे. वेगवान जर बॉल तुम्ही अचूक टप्पावरती हाताळाल तर कदाचित तुम्हाला यश मिळूही शकतंय. आणि सध्या तरी आता हा प्रयत्न खूप चांगला राहिला गोलंदाज निलेशचा. बरोबर अचूक टप्पावरती हा बॉल टाकलाय. ती लेंथ लाईन पकडून गोलंदाजी करावी लागणार आहे जिथे तुम्हाला विकेट ही घेणं गरजेचे असतील. आता ओ बॉडीवरती बॉल तोही प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती होता. तोपर्यंत सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. 25ला करायचे 23. धावा झाल्यात 20. 25 बॉल 23 ची गरज. मॅच तो क्लोज आणला जाईल का फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं हे पाहूयात. अंतिम ओव्हर पर्यंत हा सामना जाईल का हा साधा प्रश्न राहिलाय कारण धावा चांगला आतापर्यंत काढल्यात. ओव्हर पिच होता. लो फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून तो ड्राईव्ह केला होता. चांगला ड्राईव्ह पाहत आहोत. ऑन ड्राईव्हचा फटका. तिथे फिल्डर आहेत. सिंगल मिळून जाईल याही चेंडूवरती आणि आता सिंगलच्या मदतीनं धाव फलक 21 अंकावरती. मॅच मध्ये राहिले 24 बॉल करायचे आहेत 22. ला 22. जोखीम आता घेत नाहीत दोन्ही खेळाडू. प्रयत्न ते आहेत की मॅच फिनिशिंग टच द्यायचा आहे त्यामुळे ते जोखीम
आतापर्यंत घेतलेल्या नाहीत. मोठ्या फटक्यांसाठी एकच सिंगल आली. धावा झालेल्या आहेत आता 22-23 ला 21 करायचे आहेत. सामनाही तो सोपा आहे, त्यामुळे कदाचित ते प्रयत्न होत नाहीत. नॉट आउट पारी पाहायला भेटते की काय असं वाटतं आता दोन्ही खेळाडूंकडनं, कारण एकही विकेट गेलेले नाहीत. प्रयत्न विकेटसाठी करावे लागतील गोलंदाजांना. कदाचित त्याचमुळे लक्ष्मण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आलाय. चांगला चेंडू आहे, थोडासा बाहेर वळण घेतोय. लेग हाताळले तर मी म्हणेन कदाचित ते विकेट येऊ शकतात, कारण अशा परिस्थितीमध्ये तो बॉल वळण घेतो आणि मग तो खेचून मारण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तेव्हा तो मिस टायमिंग ही फटका होत असतो. मग त्या विकेट मिळत आहेत. ते प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना तर विकेट येतील. काहीतरी वेगळं करावं लागेल तर तिथे त्या मॅच मध्ये फिल्डिंग करणारा टीम बनून राहील. कारण असं म्हणतात ना की इतिहास बनवणारे जे सहसा इतिहास तो रचत नाहीत. जे काही इतिहास बनवणारे आहेत त्यांनी वेगळ्या पद्धतीने कार्य केलेलं आहे. ते इथे करून दाखवावं लागेल, वेगळ्या पद्धतीने सुचावं लागेल तर तिथे ते यश मिळून जाईल. आणि इथे ती सिंगलच्या मदतीने डाव पुढे नेला जातोय. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. 23 झालात, 21 ला 20 करायचे आहेत. एक महत्वपूर्ण सूचना आलेली आहे. आमचे जे व्हॉलेंटियर आहेत, स्वयंसेवक आहेत, बॉल बॉय आहेत, त्यांना सगळ्यांना सूचना आयोजकांकडून येते. आपण ज्या खुर्च्या घेऊन गेलेल्या आहात त्या खुर्च्या जशा घेऊन गेलात तशा आपण घेऊनही यायच्या आहेत. महत्वाची ही सूचना आहे. हवेमध्ये बॉल फिल्डर जज करतोय. बॉडी बॅलन्स स्थिर नव्हतं, कॉन्सन्ट्रेशन कमी राहिलंय, त्याचमुळे तो जेल ड्रॉप होतोय. मिळेल जीवदान आणि तोपर्यंत 2 धावाही मिळतील. 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. थोडस मॅच आपल्याला पाहत आहोत ती तशी रंगतदार अवस्था दिसत नाहीत मॅचची. 25 धावा धाव फलकावरती. 20 ला 18 करायचे आहेत. 20 बॉल 18 ची गरज. ट्विस्ट निर्माण करण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागणार. पुन्हा गॅप मध्ये मारलाय. आताही 2 धावसंख्येचा प्रयत्न आहे. फिल्डर वेळ घेतोय, फायदाच घेतला जाईल दोन्ही फलंदाजांकडनं. पुन्हा 2 धावा. डगआउट सध्या तरी खुश आहे, कारण त्यांना माहित आहे ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली तर तो आपल्याला मॅच महत्वाचा आहे, तो जिंकणं गरजेचं आहे, रिझल्ट महत्वाचा आहे टीमला. त्यामुळे ती डगआउट सध्या तरी खुश आहे. 27 धावा झाल्यात, 19 ला 16 करायचे आहेत. पुन्हा एकदा चांगला स्क्वेअर कट. हाही फटका चांगला होता. हातामध्ये खेळलेत फिल्डर आहेत. एक सिंगल मिळून जाईल. स्ट्राईक ठेवण्याचा तो प्रयत्न झालाय. ओव्हर समाप्त. आणि आता तिथे ओव्हरथ्रो झालाय. हे चित्र थोडस विचित्र दिसलंय. पाहूयात काय घडतंय. पंच काय कळवतील. सध्या तरी चर्चा होत आहे. ओके, ओव्हर समाप्त पंचांनी कळवलं होतं. चला ते एकच धाव पंच कळवत आहेत. 28 झाल्यात, मग आता 18 ला 15 करायचे आहेत. 18 चेंडू मध्ये 15 ची गरज. आतापर्यंत ही देखील आपण पाहत आहोत. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. हा इथे गॅप मिळालाय. बॉल शाबा झाला. एकसा कव्हरला प्रेक्षकाच्या बाजून चेंडू निघालाय. प्रेक्षक स्टँड मध्ये डॉक्टर किसान यांच्या बॅनरला जाऊन तो बॉल धडकतोय. चौकार. पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलाय. हाही फटका चांगला आहे. आता क्षेत्ररक्षक पुन्हा तो प्रयत्न करतो अडवण्याचा. तोपर्यंत 2 धावसंख्येचा प्रयत्न जारी आहे आणि सध्या तरी 2 मिळाल्यात. आता तिसऱ्यासाठी पुन्हा एकदा परतलेत. आताही ओव्हरथ्रो झालाय. आता कदाचित तो चान्स आहे असं वाटतंय. चौथ्याचाही प्रयत्न आणि आता त्या 4 धावा मिळून जातील. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे. टाळ्यांचा तो गजर झालाय दोन्ही खेळाडूंसाठी आणि इथे 4 धावा आल्यात. धाव फलक 36. 16 करायचे आहेत 7.
सामना आता वन साइड होतो असं वाटतंय. ती प्लेसमेंट पाहायला भेटतं आपल्याला. एक सिंगल मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 6 हव्यात. 15 चेंडू मध्ये 6. चेंडू मध्ये 6 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा ती महत्वाची सूचना आहे. जेवढ्या काही चेअर इथून घेऊन गेलेल्या आहेत आमचे व्हॉलेंटियर असतील, स्वयंसेवक असतील, प्रेक्षक असतील, त्या खुर्च्या घेऊन आपण यायचं आहेत आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. ओ काय अफलातून तो हिट केलाय. डायरेक्ट हिट. काम तमाम. खेळाडू बाद. चार बॉल झालेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत आणि धावा करायचे आहेत आता 5. 1+ विकेट. इथे विकेट आली आणि आता 5 करायचे आहेत. 14 चेंडू मध्ये 5. पुन्हा प्लेसमेंट. आता हा गॅप शोधलाय. इथे 2 धावसंख्येचा प्रयत्न होईल आणि आता त्या 2 धावा पुन्हा एकदा मिळून जातील. हे चांगलं प्लॅनिंग दिसतंय. प्रत्येक बॉल वरती सिंगल डबल आणि आता धावा झाल्या 40. पल्ला गाठण्यासाठी थोडासा वेळ घेतलाय. 13ला आता 3 करायचे आहेत. आता बोल्ड होत आहेत. टॅप करण्याचा तो प्रयत्न होता आणि तिथे मिस केली लाईन आणि त्यानंतर हा बॉल स्टिक वरती जाऊन आदळलाय. झटका मिळाला दुसरा. फलंदाज बाद. परतलाय दुसरा भाऊ मैदानाच्या आतमध्ये, जिथे भगवान कामगिरी सोपी वाटते कारण बॉल राहिलेत 12 आणि 12ला करायचे 3. क्रॉस बॅटेने खेळायचा होता. बॉडीवरती जाऊन आदळला. वेट करावं लागतंय. 11ला आता 3 करायचे आहेत. मॅचचा ट्विस्ट बाकी आहे का पाहूयात. या अंतिम ओव्हर पर्यंत धावा ठेवला तर ट्विस्ट निर्माण होईल असं वाटतंय आणि कदाचित आता तेच होईल असं वाटतंय. झेल आणि तो सोडलाय. नॉन स्ट्राईक एंडला ओव्हरथ्रो झालाय. आता तिथे पाहूयात काय घडेल. 2 तर मिळाला. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि सध्या तरी बॉल बाउंड्री लाईनला अडवला आणि अशा पद्धतीने तिसऱ्याचा प्रयत्न केला गेला यशस्वी. विजयी भवचा आशीर्वाद. अभिनंदन अंबड संघ.